एक धनवृद्धी पोटली कशी बनवायची ते सांगणार आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही बनवू शकता, कारण 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, अत्यंत शुभ मानला जातो. तर त्या दिवशी तुम्ही बनवू शकता. एक मूठभर एवढे अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत. एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडं केसर घालायचं आहे. एक 5 मिनटं ठेवून द्यायचं. ते केसर पिवळा रंग सोडतं. त्यानंतर मग त्याच वाटीमध्ये पाण्याच्या तांदूळ घालायचे आहेत, जे आपण घेतले आहेत ते, आणि एक 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे. तांदळाचा रंग बदलत जातो. त्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं आणि ते तांदूळ पूर्ण सुकवून घ्यायचे आहेत तुम्हाला. सुकवल्यानंतर ते तांदूळ तुम्हाला पिवळ्या कापडामध्ये ठेवायचे आहेत. त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा ठेवायचा आहे, 11 गोमती चक्र ठेवायचं आहे, आणि ₹1ची एक 2-3 नाणी जेवढी तुमच्याकडे असतील तेवढे तुम्ही, शक्य असेल तेवढे तुम्ही त्याच्यात ठेवू शकता. आणि हे पोटली तुम्हाला बांधायची आहे. तुम्हाला ती हातात घ्यायची आहे आणि 108 वेळा श्रीम हा मंत्र म्हणायचा आहे महालक्ष्मीचा. आणि ही पोटली तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही जर तुमचं दुकान असेल तर तुम्ही तुमच्या दुकानाच्या ड्रॉवरमध्ये, लॉकरमध्ये वगैरे ठेवू शकता. याने तुमच्या इन्कममध्ये, आर्थिक स्थितीमध्ये नक्कीच फरक पडतो. हा उपाय नक्की करून बघा. अत्यंत चांगला मुहूर्त आहे अक्षय तृतीयाचा हा उपाय करण्यासाठी. श्री स्वामी समर्थ.